नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग. म्हणजे यामध्ये प्रिन्सेस कट तर ब्लाउज राहील, पण त्याला खाली योकपट्टी लागेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे लागणारी मापे मी इथे घेतलेली आहे. छाती माप आहे 37, कमर आहे 32, उंची 15, मागील गळा 11, पुढील गळा 6, टक्स पॉईंट आहे शोल्डरपासून 9.5 इंच, टक्सची रुंदी आहे 8 इंच, आर्महोल 17, बाही 9 आणि दंडघेर आहे इथे 11.5. तर या मापानुसार आता आपण ब्लाउज कटिंग करायला घेऊया. तर सर्वात आधी इथे खाली सरळ रेष टाकून घ्यायची. त्यानंतर ब्लाउजच्या उंचीचं माप लावायचं. ब्लाउजची उंची आहे 15 इंच. त्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचं आहे. तुमची जी उंची असेल त्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करून हे माप टाकून घ्यायचं. इथे उंची आहे 15 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस केला. 16 इंचावर आपण उंचीचं माप लावलं. त्यानंतर आता इथे शोल्डरचं माप नेहमी आपल्या मागील गळ्यावर डिपेंड असतं. तर आता आपला मागील गळा इथे आहे 11 इंच. मागील गळा किती आहे आपला? 11 इंच. तर त्यासाठी आपण इथे 5.5 इंच शोल्डर लावणार आहे आणि 2.25 इंचाची गळा रुंदी. 5.5 जितकं इथे घेतलं तितकंच इथे खाली घेऊन घ्यायचं. 5.5 आणि आता इथे सुद्धा मी हे 5.5 घेत आहे. आणि त्यानंतर आर्महोल कसा कमी जास्त करायचा ते मी तुम्हाला इथे मापानुसार दाखवते. तर हे आपण 5.5 घेतलं. इथे सुद्धा आपण 5.5 घेतलं. या रेषेवरती आपल्याला छाती माप टाकायचं आहे. छाती आपली आहे 37, 37चा चौथा 9.25, पुढे 2 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर इथे कमर आहे 32, 32चा चौथा 8, मागे 1 इंच आपला टक्ससाठी जाणार आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. इथपर्यंत आपलं हे झालं. त्यानंतर इथून 1 इंच घ्यायचं आणि याचा मध्य करायचा आणि इथे मागील बगलेचा आकार देऊन घ्यायचा. हा मागील बगलेचा आकार दिला. त्यानंतर आता आपल्याला हा आर्महोल चेक करायचा आहे. इथे 1/2 इंच हे आपलं शोल्डर जोडण्यामध्ये गेलं. आता आर्महोल आपला किती आहे? 17 इंच. मग 17चा निम्मे करायचा. हा 17चा निम्मे 8.5. तर आपलं हे राऊंड आता आपलं 8.5 इंच यायला आपल्याला पाहिजे आहे. इथून टेप ठेवायचा, 1/2 इंच दुरून टेप ठेवायचा आणि इथून असं हे मोजून घ्यायचं. आपल्याला किती पाहिजे आहे? 8.5. हे आपल्या इथे 8.5 बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीने 8.5. एक रेष कमी जास्त झाली तर त्याने जास्त काही फरक पडत नाही, पण 1/2 इंच 1.5 इंच इतका फरक पडायला नको. आता हे आपल्या इथे 8.5 बरोबर आले आहे. जर आपल्या इथे 8.5 न येता जर जास्त आलं असतं तर आपण ही रेष वरती सरकवली असती. 1/2 इंच ही रेष वरती सरकवली असती आणि जर कमी भरलं असतं तर ही रेष 1/2 इंच खाली सरकवली असती. अशा पद्धतीने आपल्याला हे आर्महोलचं माप ॲडजस्ट करायचं आहे. जर कमी भरलं तर वाढवून घ्यायची ही लाईन थोडी 1/2 इंच आणि जर जास्त भरलं तर ही लाईन 1/2 इंच वर करून घ्यायची. अशा पद्धतीने आर्महोलचं माप ॲडजस्ट केल्याच्या नंतर इथे आता आपला मागील गळा आहे 11 इंच. इथे आपण घेतला आहे 2.25. तर इथे घेऊन घ्यायचं 2.5 पावणे 3. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पसरट घेऊ शकता. आणि इथे जे आपण हे कमरेचा चौथा केला होता त्याचा मध्य करून घ्यायचा आणि इथे टक्सचं मार्किंग टाकायचं 4.5. इथे दोघही बाजूला अर्धा इंच. इथे गळा जर ज्या वेळेला गळा खूप मोठा असतो त्यावेळेला टक्सची उंची कमी करून घ्यायची आणि गळा जर लहान असला तर टक्सची उंची 1/2 इंच 1/2 इंच इथे वाढवून घ्यायची.
आणि गळ्याचा आकार इथे या चौकोनामध्ये तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊन घेऊ शकता. तर हा झाला आपला पाठीचा भाग. याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जर आपण इथे टक्ससाठी जास्त कापड अटकवलं तर आपला हा गळा इथे पसरू शकतो. म्हणून इथे काय करायचं, अर्धा इंच न घेता इथे तुम्ही अर्धाला एक रेष कमी किंवा पाव इंचाचा सुद्धा टक्स घेतला. जर तुम्ही पाव इंचाचा टक्स घेतला तर हा गळा इथून जास्त असा पसरणार नाही, कारण इथे हे कापड दाबल्याच्या नंतर हा गळा थोडासा असा इथे पसरला जातो. तर अशा पद्धतीने आता हे तुमच्या लक्षात आलं. आता आपण पाठीचा भाग कट करून घेऊ आणि याच पाठीच्या भागानुसार आपण पुढचा भाग काढायला घेऊ. हा झाला आपला पाठीचा भाग. ज्या वेळेला आपल्या ब्लाऊजची उंची जास्त असते त्या वेळेला ब्लाऊज या बाजूने कमरेकडच्या बाजूने खालच्या बाजूने फोल्ड होतो. तर ते होऊ नये त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच हे ब्लाऊजला इथे तिरकस कट करायचं आहे. अशा पद्धतीने इथे हे तिरकस कट करून घ्यायचं म्हणजे ब्लाऊज आपल्या पोटाजवळ खाली कमरेच्या बाजूला फोल्ड होणार नाही. हा झाला आपला मागचा भाग. हाच ठेवून आपल्याला पुढील भाग काढायचा आहे. आधी आहे तसा आखून घ्यायचा. हा आहे तसा आपण इथे आखून घेतला. आता याच्यानुसार आपल्याला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग इथे करायचं आहे. तर सर्वात आधी आपण इथे हा खोल बगलेचा आकार देऊन घेऊ. अर्धा इंच हा जो आपण सेंटरचा पॉईंट मार्क केला होता इथून अर्धा इंच खाली घ्यायचं आणि इथून हा खोल बगलेचा आकार इथे देऊन घ्यायचा. ही झाली आपली खोल बगल. त्यानंतर पुढील गळा. पुढील गळा आहे आपला 6 इंच. तर इथे 6.5 इंचावर मार्किंग केलं आणि इथे 2.5 इंच. इथे पुढील गळ्याचा गोल आकार इथपर्यंत झालं. त्यानंतर इथे पाव इंच हे हुकलूक पट्टीसाठी वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूने 2.5 इंच सोडून द्यायचं आपलं क्रॉस पट्टीसाठी. इथून आता शोल्डर पासून टक्स पॉईंटचं माप टाकायचं. तर शोल्डर पासून टक्स पॉईंट आपण घेतलेला आहे 9.5 इंच आणि अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी. अर्धा इंच हे शोल्डर जोडण्यासाठी. त्यानंतर टक्सची रुंदी आहे आपली 8 इंच. हे जे पाव इंच आपण हुकलूक पट्टीसाठी सोडले आहे ते सोडून पुढच्या रेषेपासून आपल्याला हे 4 इंचाचं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे. इथे 4 इंच घेतलं तर त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी इथे घेऊन घ्यायचं. अशा पद्धतीने. त्यानंतर इथे टक्सची रुंदी. जर छाती माप हेवी साईज असेल तर इथे 2.5 ते 3 इंच. जास्त हेवी साईज असेल तर 3 इंचाचा सुद्धा तुम्ही इथे टक्स देऊ शकता आणि जर नॉर्मल साईज असेल तर इथे तुम्ही 2.5 इंचाचा सुद्धा टक्स देऊ शकता. अशा पद्धतीने. हा झाला. त्यानंतर इथून हा जो आपण सेंटर पॉईंट केला होता तिथून हा असा गोल प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कटचा आकार दिला. त्यानंतर ही रेष मोजून घ्यायची 4.25. तितकीच आपल्याला ही रेष हवी आहे 4.25.
त्यानंतर हा टक्स इथे उभा पफ चांगला येण्यासाठी आपल्याला इथे अर्धा याच्या दोघही बाजूला पाव इंच इतकं अंतर सोडायचं आहे आणि इथून 2.5 ते 3 इंच या बाजूने अर्धा इंच वर घ्यायचं आणि हे याच्यामध्ये जोडून द्यायचं। हे झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपण टक्ससाठी 2.5 इंच घेतलं होतं ते इथे पुढे वाढवून घ्यायचं आहे। आता हे आपलं कमरेचं माप किती आहे 32, मग हे किती आलं 3.5 आणि 3.5 पासून टेप पुढे ठेवला। आपलं कमरेचं माप आहे 32, तर हे 8 इंच आणि त्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच आपलं टक्स जोडण्यासाठी आणि इथे अर्धा इंच हे जे आपलं कट झालेलं आहे ते जोडण्यासाठी। अशा पद्धतीने हा आपला पुढील भाग आखून झालेला आहे। आता याला आपण कट करून घेऊ। हा झाला आपला पुढचा भाग कटिंग। त्यानंतर इथे आपण खालच्या योगपट्टीचा मार्किंग करून घेऊ। हे काठ जे आहेत ते काढून घेऊ। इथे हुक लूप पट्टीसाठी सोडलं। त्यानंतर 32 चा चौथा 8 आणि 2 इंच 10 आपण पट्टी घेतली होती 2.5 इंचाची, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केला आणि इथे 3.5 इंच। ही झाली आपली पट्टी आणि यातून आता आपण बाहीचं मार्किंग करूया। सर्वात आधी सरळ लाईन। आपली बाही आहे 9 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला 10। आपला हा कट इथला कट घ्यायचा आहे 3.5 इंच। आता आपला आर्महोल राऊंड आहे 17 चा निम्मे केला 8.5 इंच। इथून हे 8.5 घेतले। पुढे 2 इंच जे आपलं एक्स्ट्रा मार्जिन आहे ते। त्यानंतर इथे आपला दंडगेर आहे 11 इंच, 11.5 इंच, 11.5 चा मध्य केला 5.25। पुढे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन, हे मार्जिन आणि मार्जिन लाईन जोडून घ्यायची आणि ही फिटिंगची लाईन जोडून घ्यायची। त्यानंतर इथून आपल्याला हा बगलेचा आकार द्यायचा आहे, बाहीचा आकार द्यायचा आहे। तर सर्वात आधी पहिला आकार द्यायचा असा। हा पहिला आकार, त्यानंतर इथून हा दुसरा आकार। ही झाली आपली बाही। ही झाली बाही। हा झाला पुढील भाग आणि हा आपला पाठीचा भाग।
आता हेच ठेवून आपल्याला मेन साडीचा कापड कट करायचा आहे. चला तर मग बघूया. सर्वात आधी इथे काठाकडे बाही ठेवून बाहीचं कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने हे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग इथे झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.